शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये तो प्रदान करो. की आजची एक सुंदरशी वेळ परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभूने जोडली. आजचा दिवस हा विशेष दिवस आहे. का बरं विशेष दिवस? कारण आजच्या दिनी प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर 8व्या दिवशी जो प्रेषित थोमा आहे याला दर्शन दिलं. हालेलुया. आणि तो थोमा प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन मिळाल्यानंतर तो पवित्र आत्म्याने तो भरल्या गेला. पवित्र आत्म्याने अनेक गोष्टी त्याला शिकवल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या पाचरणाने तो भारतामध्ये आला सुवार्ता घेऊन. हालेलुया. आणि त्या थोमाच्या द्वारे आम्हा प्रत्येकांपर्यंत प्रियानो ती सुवार्ता पोहोचल्या गेली. हालेलुया. आणि म्हणून आज भारतीय मंडळीसाठी, भारतीय विश्वासणाऱ्यांसाठी आजचा दिवस फार महत्वपूर्ण आहे. हालेलुया. कारण एकीकडे 10 प्रेषित आहे आणि एकीकडे एकटा थोमा आहे. हालेलुया. आणि म्हणून जसं आम्ही पाहतो की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, पुनरुत्थित तो झाला, त्या पुनरुत्थित झालेल्या दिवशीच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हणजे 10 प्रेषितांना त्याने भेट दिली. आणि त्यानंतर त्या ठिकाणामध्ये एक प्रेषित नव्हता, तो म्हणजे थोमा त्या ठिकाणामध्ये उपस्थित नव्हता. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो 8व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने थोमाला दर्शन दिलं पुनरुत्थित झाल्यानंतर. आणि म्हणून भारतीय विश्वास हा प्रत्येक जो विश्वासणारा आहे तो विश्वासणारा थोमाने जी सुवार्ता आपल्या भारतामध्ये आणली प्रियानो, त्या सुवार्तेच्या द्वारे प्रियानो आम्हाला प्रत्येकांना प्रभू येशू ख्रिस्त कळाला. त्या सुवार्तेच्या द्वारे आम्हाला सुवार्ता कळाली. आणि म्हणून प्रियानो आजचा दिवस प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्वपूर्ण असा दिवस आहे. म्हणून जरा आम्ही जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रियांनो आजच्या या समयामध्ये आम्ही अशा एका विषयाला आम्ही समजून घेणार आहोत की जो विषय थोमाच्या जीवनाशी निगडित आहे. हालेलुया. आणि तो विषय जसा थोमाच्या जीवनाशी निगडित आहे तोच विषय कदाचित आपल्या जीवनामध्ये कधी कधी तो निगडित येतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून हा विषय आपल्याला प्रत्येकांना जाणून घेणं, या संबंधीने आम्ही शिकणं फार गरजेचं. तो विषय आहे की थोमा सारख्या शंका करणं आपण कसं टाळू शकतो. हालेलुया. हालेलुया. जसं थोमाने प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याने विश्वास करण्याऐवजी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या प्रेषितांना त्याने सांगितलं होतं की ज्या वेळामध्ये प्रेषितांनी म्हणलं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दर्शन दिलं, त्या वेळामध्ये थोमाने म्हणलं की मी जोपर्यंत त्याच्या ज्या जखमा आहेत, हातातल्या ज्या जखमा आहेत, त्या जखमा आणि कुशीमध्ये असलेली जी जखम आहे त्याला मी स्पर्श करत नाही तोपर्यंत मी प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे हा विश्वास मी करणार नाही. म्हणजे स्पर्श करण्याच्या द्वारेच तो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणार होता. आणि त्याच कारणाने प्रियांनो त्याच्या मनामध्ये शंका होती, त्याच कारणाने त्याच्या मनामध्ये दुविधा होती की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला की नाही झाला. आणि जोपर्यंत मी स्पर्श करत नाही तोपर्यंत मी ही गोष्ट कबूल करणार नाही की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. काहीसा विश्वास भारतीय असाच आहे. हालेलुया. भारतीय विश्वास काहीसा असाच आहे की जोपर्यंत अनुभव आम्ही घेत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा विश्वास करत नाही की खरंच परमेश्वर आहे, खरंच प्रभू आहे, खरंच जिवंत देव आहे. हा विश्वास तोपर्यंत आम्ही सुद्धा करत नाही. असाच भारतीय विश्वास आहे. हालेलुया. हालेलुया. कारण थोमाच्या द्वारे आम्हाला सुवार्ता कळाली, थोमाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार अनेक लोकांना कळाले असतील. परंतु प्रियांनो आमच्याकडे जे पवित्र शास्त्र आलं ते 19व्या शतकामध्ये पवित्र शास्त्र आलं. म्हणजे 18व्या शतकापर्यंत पवित्र शास्त्र जगभरामध्ये नव्हतं. हालेलुया. जे पवित्र शास्त्र आहे ते 19व्या शतकामध्ये एकत्रित करण्यात आलं. आणि जे
जी टीम होती पियानो, त्यांनी या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं की पवित्र शास्त्रामध्ये कोणते कोणते पुस्तक असले पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजे आणि कोणत्या नाही केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं पियानो त्यांनी विचार विनिमय केला, त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यासपूर्वक पवित्र शास्त्र 19व्या शतकामध्ये पियानो आपल्या भारतामध्ये आलं. आणि म्हणून पियानो पवित्र शास्त्र येण्या अगोदर 1800 शतकापर्यंत थोमाने शिकवलेल्या अनेक गोष्टी असतील पियानो, त्याच गोष्टी अनेक लोकांनी पुढे शिकवल्या असतील. हालेलुया. आणि म्हणूनच भारतीय विश्वास, भारतीय वैचारिकता, भारतीय विश्वासणाऱ्यांची मानसिकता ही बरीचशी पियानो थोमाच्या जीवनाशी निगडीत किंवा मिळती जुळती आहे. हालेलुया. आणि म्हणून पियानो आजच्या या वेळामध्ये कधी कधी आपल्या जीवनामध्ये थोमा सारखा संशय, थोमा सारखा कधी कधी अविश्वास आपल्या जीवनामध्ये येत असतो. हालेलुया. समजते. कारण ज्या वेळामध्ये आम्ही इतर देशांच्या विश्वासणाऱ्यांना पाहतो, त्यांचा विश्वास आणि भारतीय विश्वास यामध्ये हा एक फरक आम्हाला जाणवेल. शंका केल्याशिवाय प्रियानो आम्ही पुढे जातच नाही. समजतंय. हालेलुया. शंका केल्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही. आणि म्हणून प्रियानो आज या शंका आपल्या जीवनातून आम्ही कशा टाळू शकतो या गोष्टी प्रियानो आज आम्ही शिकणार आहोत. हालेलुया. कारण प्रत्येक गोष्टीवरती शंका करणं योग्य नाहीये. हालेलुया. प्रत्येक गोष्टीवरती डाऊट करणं योग्य नाहीये. जिथं करायला पाहिजे तिथं करायला पाहिजे, परंतु सगळ्या गोष्टी शंका विरहित आहेत असं नाहीये, परंतु प्रत्येक गोष्ट शंका कराव्यात असंही नाहीये. हालेलुया. आणि या वचनाच्या शेवटी आम्हाला समजणार आहे की थोमाकडे ज्या गोष्टी नव्हत्या त्या आज आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही शंका नाही करू शकत, शंका आम्ही नाही केल्या पाहिजे. हालेलुया. शेवटी आम्हाला त्या गोष्टी समजणार आहे की आमच्याकडे काय आहे आणि थोमाकडे काय नव्हतं. हालेलुया. म्हणून आम्ही फार वैशिष्ट्य लोक आहोत, आम्ही फार आशीर्वादित लोक आहोत. जर आम्ही प्रभूसाठी जोरदार टाळायचो की प्रभूने ज्या गोष्टी आम्हाला दिल्या त्या गोष्टी थोमाकडे नव्हत्या आणि म्हणून आम्ही फार विशेष लोक आहोत, आम्ही फार आशीर्वादित लोक आहोत. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो आम्ही पाहूयात की जी घटना आहे ती घटना कशी घडली. क्रमवार आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. परंतु जो पवित्र शास्त्रातील जो भाग आहे की ज्या भागावरती आज आम्ही अभ्यास करतोय तो आहे योहान कुशवर्तमान याचा अध्याय 20 वचन 19 ते 31 मध्ये. जॉन चॅप्टर 20 वर्स 19 to 31 संपूर्ण भाग आम्ही वाचणार नाही. यामध्ये ज्या घटना आहेत त्या घटना मी या ठिकाणामध्ये सांगू इच्छितो. या ठिकाणामध्ये पियानो आम्ही 20व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन 11 ते 18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झाल्यानंतर त्याने मरियेला त्याने दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर पियानो ती त्या ठिकाणामध्ये थांबली नाही, तर तिने धावत जाऊन प्रेषितांना सांगितलं की प्रभू उठला आहे, तो मला भेटला, त्याने मला दर्शन दिलं. आणि त्यानंतर जे प्रेषित आहे प्रेषितांना सुद्धा विश्वास वाटला नाही आणि प्रेषितांनी सुद्धा त्या गोष्टीवरती विश्वास केला नाही. आणि म्हणून पियानो त्यांनी सुद्धा विश्वास न केल्यानंतर पियानो मी पुढे पाहतो वचन 19 ते 23 मध्ये की त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना तो यहुद्यांच्या भीतीमुळे ते सर्व प्रेषित एका खोलीमध्ये लपले होते आणि त्या खोलीमध्ये ते असताना त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ते दार बंद असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याने दर्शन दिलं. त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उभा राहिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय म्हणलं, तुम्हाला शांती असो. काय असो? काय असो? आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणा तुम्हाला शांती असो. हालेलुया. अहो बोला हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की द्या म्हणजे दिल्या जाईल. हालेलुया. तुम्ही प्रभूची शांती द्या, प्रभू तुम्हाला अधिक त्याची शांती देईल. हालेलुया. आणि जर नाही दिले तर आम्हाला कशी मिळेल? हालेलुया. म्हणून आम्ही एकमेकांना शांती द्यायला पाहिजे. प्रभूचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये तुम्ही एखाद्या घरी तुम्ही जाल त्या वेळामध्ये तुम्ही काय म्हणा, प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. शालोम या शब्दाचा अर्थच हा आहे की प्रभूची शांती तुमच्या बरोबर असो. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळामध्ये मी ही ग्रीटिंग, ही शुभेच्छा एकमेकांना मी देतो
प्रियानो त्याद्वारे प्रभूची खरी शांती आमच्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित व्हायला लागते. या ठिकाणामध्ये हे सर्व प्रेषित यहुद्यांच्या भीतीने ते एका खोलीमध्ये लपले होते आणि या खोलीमध्ये ते असताना त्यांचं मन अस्वस्थ झालेलं होतं, त्यांचं मन अस्थिर झालेलं होतं, त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो पूर्णपणे ते भयाने भरलेले होते. आणि ज्या वेळेमध्ये प्रभूने त्यांना शांतीचा संदेश दिला, त्यांच्या अशांतीला प्रभूने दूर केलं, त्यांच्या अस्थिर मनाला प्रभू येशू ख्रिस्ताने आधार दिला. हालेलुया. म्हणून ज्या वेळामध्ये शालोम बोलल्या जातं, ज्या वेळामध्ये आम्ही प्रियानो शांती असो असं बोलल्या जातं, प्रियानो त्या वेळामध्ये आमच्याही अस्थिर मनाला प्रियानो प्रभू स्थिर करायला लागतो. बोले येशू मसीह की. म्हणून आम्ही बोललो पाहिजे एकमेकाला. सलाम या शब्दाचा अर्थ सुद्धा तोच आहे की प्रभूची शांती असो. शालोम या शब्दाचा अर्थ सुद्धा तोच आहे की प्रभूची शांती तुमच्या बरोबर असो. आम्ही बोललो पाहिजे रोज. हालेलुया, हालेलुया. ज्या ज्या वेळामध्ये मी भेटतो ना, आम्ही त्या त्या वेळामध्ये एकमेकांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. आम्ही एकमेकांना प्रभूची शांती आम्ही द्यायलाच पाहिजे, कारण ही प्रभूची शांती आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही जितकी जास्त इतरांना देतो ना, तितकी जास्त शांती प्रभू आम्हाला देतो. हालेलुया. बोले येशू मसीह की. त्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये आपल्या शिष्यांना एक पुरावा दिला की असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. ज्या वेळामध्ये जी मरिया आहे, ती मरिया प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीने तिने माहिती दिली, त्या वेळामध्ये शिष्यांनी विश्वास केला का? नाही. जर आम्ही पवित्र शास्त्रात हा भाग जर वाचला तर आम्हाला लक्षात येतं, वचन 17 मध्ये येशूने तिला म्हणले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की मी जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदलिया गेली व प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या सर्व गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. आणि त्याच ठिकाणामध्ये प्रियानो शिष्य एकत्रित असताना शिष्यांनी ही गोष्ट मांडली नसेल ना. हालेलुया. बऱ्याच वेळेस असंच होतं की स्त्रियांनी एखादी गोष्ट पुरुषांना सांगितली तर विश्वास नाही करत. होतं असं? बाहेरचं सोडा, घरचाच विचार करा. हालेलुया. त्या गोष्टीची शाश्वती जोपर्यंत पुरुषाला होत नाही तोपर्यंत पुरुष विश्वास करत नाही. आणि प्रेषित सुद्धा असेच आहेत. आणि प्रेषितांनी सुद्धा विश्वास केला नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शांती असो हे त्यांना प्रियानो शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या हातातील जखमा दाखवल्या, आपल्या कुशीतील प्रभू येशू ख्रिस्ताने जखम दाखवली. या गोष्टी पुराव्याच्या स्वरूपाने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट केल्या की मी मरणातून जिवंत झालो आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त फक्त आत्मिकरित्या तो आत्मा म्हणून जिवंत नाही झाला, तर तो पूर्णपणे शारीरिक रित्या तो जिवंत झाला. हालेलुया. तो पूर्णपणे शरीराने मारला गेला आणि तो शरीराच्या द्वारेच प्रियानो जिवंत करण्यात आला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो हा पुरावा दिला. ही गोष्ट तो स्पष्ट करत होता की मी मेलो होतो, आता मी तुमच्यासाठी जिवंत झालो आहे. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना हात दाखवले, कूस दाखवली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हणले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा केली झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एक नवीन सेवा आणि पवित्र आत्मा त्या शिष्यांना देऊ केला. हालेलुया. आता तिथं थोमा नव्हता बर का. हालेलुया. तिथं थोमा नव्हता. प्रभू येशू ख्रिस्ताने या प्रेषितांना, आम्ही वचनात पाहतो की त्या संध्याकाळी 10 प्रेषित त्या खोलीमध्ये होते. एक तर मरण पावला, यहुदा इस्करियोत, की ज्याने फाशी घेतली आणि त्याने तो मरण पावला.
आणि एक शिष्य की जो थोमा भीतीच्या कारणाने कदाचित तो सर्व यरूशलेम सोडून कुठेतरी निघून गेला असेल. हालेलुया. भीतीच्या कारणाने हा थोमा कदाचित निघून गेला असेल आणि म्हणून तो प्रेषितांबरोबर नाहीये. या ठिकाणामध्ये 10 प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा पाहिल्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीतील जखम पाहिली, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शुभेच्छा आहेत त्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या आणि त्यांच्या अस्थिर मनाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्थिरता दिली, शांती दिली आणि त्यांना फार आनंद झाला. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्या शिष्यांना आनंद झाला. काय झाला? काय झालं? हालेलुया. म्हणून ज्या ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या संगतीमध्ये येतो ना, आमचे दुःख दूर होतात आणि आम्ही आनंदी होतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं जे आम्ही गीत गातो, आनंदी आनंद है मेरे येशू के चरणों में. प्रभूच्या चरणाजवळ आम्हाला आनंद आहे. कितीही दुःख असेल, किती चिंता असेल, किती दडपण असेल, किती भय असेल, कितीही प्रकारच्या ओझ्याने आम्ही प्रियानो दबलेला असू, या सगळ्या गोष्टी दूर होतात ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या सानिध्यतेमध्ये येतो. प्रभूच्या सानिध्यतेमध्ये प्रियानो ज्या वेळामध्ये हे सर्व शिष्य आले, त्यांची अस्थिरता दूर झाली आणि प्रभूने त्यांना स्थिरता दिली. कदाचित आज सुद्धा तुम्ही अस्थिरतेने असाल, तुमचं मन अस्थिर असेल, तुमच्या जीवनामध्ये भय असेल, तुमच्या जीवनामध्ये चिंता असेल, दडपण असेल, प्रभूच्या भवनामध्ये तुम्ही आहात, प्रभूच्या चरणाजवळ तुम्ही आहात. प्रभू त्याची शांती तुमच्या अस्थिर मनाला तो प्रदान करेल. हालेलुया. ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की प्रभूने त्यांना एक नवीन सेवा दिली आणि ही नवीन सेवा आणि पवित्र आत्मा त्यांना देऊ केला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पवित्र आत्मा दिला आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की ज्या कोणाची तुम्ही पापांची क्षमा करता त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेविता ती तशीच त्यांची पाप त्यांच्या बाजूला राहतील. हालेलुया. हालेलुया. प्रेषितांना फार मोठा अधिकार मिळाला. जे 10 प्रेषित आहेत त्यांना फार मोठा आशीर्वाद मिळाला, फार मोठी जबाबदारी मिळाली. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये थोमा नसताना पियानो वचन 24 पासून आम्ही वाचूया की त्या ठिकाणामध्ये काय घडत आहे. सेम चॅप्टर वर्स 24 ऑनवर्ड्स. येशू त्याला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदम म्हटलेला थोमा हा त्याच्याबरोबर नव्हता, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की या थोमाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच दिवशी आपल्या 10 शिष्यांना म्हणजे प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. हालेलुया. म्हणून भारतामध्ये सुद्धा सुवार्ता फार उशिरा आली असं म्हटलं जाईल. हालेलुया. 8 दिवस उशिरा ना, कारण 8 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन थोमाला होतंय. हालेलुया. म्हणून आपली जी ट्यूब आहे ना फार लवकर पेटत नाही, थोडा वेळ लागतो. हालेलुया. हालेलुया. कारण थोमा सारख्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये आहेत, त्या मी नाकारू नाही शकत. परंतु आपण धन्य आहोत की एक प्रेषित आपल्या देशामध्ये आला. हालेलुया. अमेरिकेमध्ये सुद्धा प्रेषित गेला नाही बरं का, कुठलाही प्रेषित नाही गेला. आणि म्हणून भारताची भूमी फार विशेष भूमी आहे. भारताची भूमी ही फार आशीर्वादित भूमी आहे, कारण परमेश्वराचं फार प्रेम भारत आणि भारताच्या सर्व लोकांवरती आहे. हालेलुया. आणि म्हणून मी पाहतो की थोमाच्या द्वारे या गोष्टी भारतापर्यंत आल्यानंतर
आम्ही या वचनाकडे ज्या वेळामध्ये आमचं लक्ष आम्ही केंद्रित करतो की 10 प्रेषित एका बाजूला आणि थोमा एका बाजूला आहे. 8 दिवसानंतर त्याला दर्शन मिळत आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळामध्ये आपण कधी विदेशामध्ये जर तुम्ही गेलात ना, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की आपण आत्मिकरित्या सुद्धा किती मागं आहोत. हालेलुया. अनेक तंत्रज्ञानाने सुद्धा आपण फार मागं आहोत आणि आत्मिकरित्या सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण मागं आहोत. थोमाच्या या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. त्या गोष्टी नाही नाकारू शकत, त्या गोष्टी तशाच आहेत. परंतु आपल्यापर्यंत सुवार्थ आली ही गोष्ट फार मोठी आहे. सुवार्थ आम्हाला कळाली ही गोष्ट आमच्यासाठी फार मोठी आशीर्वादाची बाब आहे. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की थोमा याच्या संबंधीने प्रियानो आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतं की या भागामध्ये प्रियानो थोमा हा शंकाखोर थोमा त्याला म्हणलं गेलेलं आहे. परंतु हा थोमाचा जो प्रवास आहे तो अविश्वासाकडून पूर्ण समर्पणाकडे झालेला आम्हाला पाहायला मिळतो. याच भागामध्ये अविश्वास आहे आणि अविश्वासापासून तो कुठे येतो? पूर्ण समर्पणाकडे. पूर्ण समर्पण. आणि म्हणून भारतीय विश्वासामध्ये या गोष्टी मला पाहायला मिळतात की सुरुवातीला अविश्वास आहे, सुरुवातीला शंका आहे, परंतु नंतर पूर्णपणे समर्पण आम्हाला ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनात पाहायला मिळतं. हालेलुया. की ते मरण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहत नाही. हालेलुया. या गोष्टी आहेत. या ठिकाणामध्ये मी पाहतो की थोमा सारखी जी ख्रिस्ती व्यक्ती आहे प्रियानो, ती सुद्धा अशाच प्रकारचं प्रियानो शंका करणारी व्यक्ती असते. आणि संशय ज्या प्रकारे थोमाने केल्या प्रियानो, थोमाचं उदाहरण आपल्याला अनेक गोष्टीची शिकवण आणि अनेक गोष्टीचं प्रोत्साहन सुद्धा आम्हाला देतं. आम्हाला पाहायला मिळतं की थोमाच्या जीवनामध्ये मानवीय दुर्बलता होती आणि थोमाने प्रियानो सुवार्थेवरती विश्वास ठेवण्यासाठी त्याला पुराव्याची गरज होती आणि त्याने पुराव्याची मागणी त्याने केली की मला पुरावा पाहिजे. येशू मरणातून जिवंत झालाय ना, तर मला त्याच्या जखमाला स्पर्श करायचा आहे. हालेलुया. काय करायचंय? काय करायचंय? हालेलुया. ज्या वेळामध्ये आपण एखाद्या नवीन व्यक्तीला प्रभू बद्दल सांगतो ना, तो व्यक्ती विश्वास नाही करत बरं का. त्याचं सोडा, सुरुवात आपल्यापासूनच झाली. हालेलुया. आपण सुद्धा लवकर विश्वास नाही केला, आपण सुद्धा शंका केली, संशय केला आणि त्या शंकेच्या कारणाने संशयाच्या कारणाने आपण सुद्धा येशूवरती लगेच विश्वास नाही केला. आपण काहीतरी कंडिशन ठेवली की मी अशी अशी प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना विनंती जर प्रभूने ऐकली, मला याचं उत्तर मिळालं, तर मी विश्वास करेल की प्रभू जिवंत देव आहे. असंच आहे. अहो, ही शंका निर्माण केली होती आपण, त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोय आपण. हालेलुया. हालेलुया. आपण शंका निर्माण केली होती. बरोबर आहे. काहीतरी विनंती आपण प्रभूकडे सुरुवातीला केलीच. कोणीतरी आपल्याला सांगितलं, आपण थोडासा विश्वास केला, ठीक आहे, म्हणजे शंका होती मनामध्ये. हालेलुया. आता जितके आपण दृढ आहोत ना, सुरुवात तशी नव्हती. हालेलुया. फार कमकुवत होती. बरोबर आंटी? हालेलुया. पटतंय आपल्याला. असंच आहे. या ठिकाणामध्ये थोमाचं जीवन अनेक गोष्टीचं आम्हाला शिकवण देतं, अनेक गोष्टीचं आम्हाला प्रोत्साहन देतं. परंतु या ठिकाणामध्ये थोमाची जी विनंती आहे ती पूर्ण करणे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो बंधनकारक नव्हतं. की जी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने किंवा प्रेषितांना त्याने केली होती की मी त्याच्या जखमांना स्पर्श करेल, मी त्याच वेळेस विश्वास करेल. हालेलुया. कारण प्रेषितांना माहिती होतं की दुरात्मे सुद्धा आहेत आणि हे दुरात्मे सुद्धा आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसू शकतात. या गोष्टी त्यांना माहिती आहेत. आणि म्हणून त्या वेळामध्ये या थोमाने जी गोष्ट प्रेषितांकडे बोलून दाखवली होती प्रियानो, ती गोष्ट पूर्ण करणं प्रभू येशू ख्रिस्ताला बंधनकारक नव्हतं. विश्वास ठेवायचं तर ठेव, नाही ठेवला तरी चालेल, काय हरकत नाहीये, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकला असता ना. हालेलुया. परंतु जसं प्रियानो 3.5 वर्ष थोमाने प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर राहून अनेक चमत्कार त्याने पाहिले होते,
आपल्या मृत्यूबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली होती. या गोष्टी सुद्धा त्याने ऐकल्या होत्या. परंतु वचन 10 मध्ये आम्ही पाहतो की या अध्यायाच्या वचन 10 मध्ये आम्ही वाचतो, तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. ओके, सो जसं प्रियांनो ती रिकामी कबर पाहिल्यानंतर सर्व शिष्य घरी गेले होते, परंतु प्रियांनो शिष्यांनी जी साक्ष दिली ती साक्ष फार महत्वाची आहे. पुढे चालून त्यांनी साक्ष दिली आणि हे पुरावे प्रियांनो त्यांना असायला हवे होते की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालाय. आणि त्यांनी शंका धरण्याऐवजी प्रियांनो त्याने पूर्णपणे विश्वास करायला पाहिजे होता की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे, कारण या 10 शिष्यांनी त्याला सांगितलं होतं. हालेलुया. एक जणांनी नाही सांगितलं, फक्त मरियेने नाही सांगितलं, तर जे 10 प्रेषित आहे आता हे ग्रँटेड आहेत ना, ऑथेंटिक आहेत. हे 10 जे 3.5 वर्ष सोबत राहिलेत, थोमा सुद्धा त्यांच्या बरोबर होता. एकंदरीत 12 शिष्य एकत्रित राहिले, अनेक चमत्कार त्यांनी पाहिले आणि या 10 शिष्यांनी त्याला सांगितल्यानंतर त्याने विश्वास करायला पाहिजे होता. जर तुम्हाला एक व्यक्तीने सांगितलं की इथं 10% डिस्काउंट आहे, तर तुम्ही विश्वास नाही करणार. परंतु 2, 3, 4, 5 स्त्रियांनी बहिणीने येऊन सांगितलं की 10% डिस्काउंट आहे, आपण लगेच जाणार. बरोबर आहे. डिस्काउंट बद्दल एकाने सांगितलं तरी आपण लगेच जाऊ. हालेलुया. बरोबर आहे. हालेलुया. कारण डिस्काउंटेड वस्तू आम्हाला फार आवडतात. हालेलुया. या ठिकाणचा जो विश्वास आहे तो विश्वास त्याचा शंकेने भरलेला, संशयाने भरलेला थोमाचा विश्वास आहे. तो येशूकडे विश्वासही करतो आणि एकीकडे शंका सुद्धा करतो. हालेलुया. कधी कधी आपल्या जीवनामध्ये असंच घडतं बरं का. ज्या वेळामध्ये मी शंका करतो ना, ज्या विश्वासाने प्रभू आपल्या अंतःकरणामध्ये दिलेलं आहे, ज्या गोष्टी आम्हाला वचनाने दिलेल्या आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला विसर पडायला लागतो शंका केल्या कारणाने. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये थोमाच्या बाबतीत असंच घडलं असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाबद्दल सांगितलं होतं, पुनरुत्थानाबद्दल सांगितलं होतं, 3ऱ्या दिवशी तो जिवंत होईल ही गोष्ट सुद्धा सांगितली होती, परंतु शंका केल्या कारणाने कदाचित या गोष्टीचा विसर त्याला पडला असेल. मनुष्य आहे. हालेलुया. मनुष्य आहे. हालेलुया. आपण असंच बोलतो बऱ्याच वेळेस ना, मी मनुष्य आहे, चुकतो मी कधी कधी. हालेलुया. परंतु थोमा इतकी चूक आम्ही करता कामा नये. हालेलुया. प्रभूला माहिती होतं की त्याची कमजोरी काय आहे. हालेलुया. जशी त्याने आपली कमजोरी त्याने ओळखलेली आहे. हालेलुया. थोमाच्या जीवनात कमजोरी काय होती? शंका करणं. या ठिकाणामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की आपल्या जीवनामध्ये विश्वासणारा जो असतो ना, तो विश्वासणारा सुद्धा कधी कधी शंका करतो. हालेलुया. अनेक मोठ्या गोष्टी असतात की ज्या मोठ्या गोष्टी आपल्याला वाटतात की हा होऊ शकत नाही, अशा घडू शकत नाही. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं की कॅन्सर बरे झालेत. हालेलुया. डोळ्यांनी पाहिलं. हालेलुया. प्रभूने आरोग्य दिलेलं आम्ही पूर्णपणे पाहिलंय. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू सारखा सामर्थ्यशाली जिवंत देव तो इतका समर्थ आहे आपल्या जीवनामध्ये की तो आपल्या जीवनामध्ये मोठं कार्य करू शकतो, नक्की करू शकतो. आणि म्हणून एक वचन आम्ही वाचूया. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 4 आणि वचन 15 मध्ये. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 15. इब्री 4 आणि वचन 15 वाचूया. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. आपली कमजोरीची बाजू त्याला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. गेल्या दिवसामध्ये एक बहीण आली आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही जवळपास 1 वर्षापासून तुम्ही प्रार्थना सहभागितेला तुम्ही येत नाहीये. तर त्यांनी अनेक कारण दिले, अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या की अशी समस्या होती, तशी समस्या होती, ही गोष्ट होती, ती गोष्ट होती.
परंतु प्रियांनो, ज्या वेळामध्ये समस्या येतात, अडचणी येतात, आम्हाला सगळ्या गोष्टी, आम्हाला जगामध्ये अंधार आणि अंधार आणि अंधार दिसायला लागतो. आणि फक्त तीच गोष्ट आम्हाला आठवायला लागते की प्रभूशिवाय मला सहायता कोणीच नाहीये. हालेलुया. असंच आहे, असंच आहे. मनुष्याचं जीवन हे असंच आहे की समस्या आली म्हणजे आम्हाला प्रभू आठवतो, समस्या अडचणी आल्या म्हणजे आम्ही प्रभूकडे येतो. प्रियानो, समस्या येणार आहेत, समस्या जाणार आहेत, समस्या आमच्या जीवनामध्ये या कायम असणार आहेत. परंतु त्याचबरोबर आमच्या जीवनामध्ये प्रभू आणि प्रभू कायम असणं गरजेचं आहे. आम्ही प्रभूच्या सानिध्यतेमध्ये कायम असणं आवश्यक आहे. हालेलुया. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की थोमाच्या जीवनातील जो संशय आहे, तो संशय या संबंधीने प्रभूला या गोष्टीची जाणीव होती की त्याच्या जीवनामध्ये कोणती कमतरता आहे, कोणती कमजोरी आहे. आपल्या जीवनातील कमजोरी प्रभूला माहिती आहे. हालेलुया. तरी तो प्रभू आम्हाला सोडत नाही बरं का. तो कधी नाही सोडत. आम्हीच कधी कधी त्याला सोडून दूर जातो. हालेलुया, हालेलुया. आणि जशी आम्हाला आठवण होते ना, तसं आम्ही प्रभू जवळ येतो. हालेलुया. समस्या आज आहे, उद्या आहेत. समस्या आज नाहीये, उद्या नसणार आहेत. परंतु प्रभू काल, आज आणि युगानुयुग तो सारखा आहे. तो कायम आपल्या जवळ आहे. हालेलुया. काही जण म्हणतात की प्रभूला आम्ही कधी सोडत नाही. आम्ही घरी आहोत, घरी प्रार्थना करतो. हालेलुया. किती प्रार्थना आम्ही केली जाते आम्हाला माहिती आहे. किती आम्ही वचन घरी वाचता आम्हाला माहिती आहे. हालेलुया. आमचा प्रामाणिकपणा आमच्याकडे आहे. किती आमची सहभागिता आहे हे आम्हाला माहिती आहे. किती ऑनलाईन आम्ही प्रभूचं वचन आम्ही ऐकतो, या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. हालेलुया. म्हणून जी सहभागितेमध्ये जो आशीर्वाद आहे, सहभागितेमध्ये जो अनुभव आहे, तो ऑनलाईन नाहीये, घरी बसून नाहीये, स्वतः मनन करून नाहीये, तर प्रभूच्या सहभागितेमध्येच आहे. एकत्रित येऊन आम्ही त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये करू शकतो. आणि म्हणून प्रियांनो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये जसं आम्हाला सांगत आहे की तो आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी त्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही. त्याला सहानुभूती आहे. जरी आम्ही गेलो तरी परत आलो, त्याने आम्हाला सोडलं नाही. त्याची सहानुभूती आपल्या बरोबर कायम आहे. हालेलुया. जर विचार करा, प्रभूने जर आम्हाला सोडलं तर काय होईल? कुठं जाऊ आम्ही? कुठं सहायता मिळेल? प्रभूने जर सोडून दिलं तर काय होईल? 70 वर्षापर्यंत परमेश्वराने इस्रायल लोकांना सोडून दिलं होतं. ही गोष्ट काय शिकवते आम्हाला? हालेलुया. नाश. जर तो आपल्या निवडलेल्या लोकांना सोडू शकतो, इस्रायल लोकांना परमेश्वर म्हणतो हे माझे स्वतःचे लोक आहेत, ही माझी निवडलेली प्रजा आहेत, हा माझा वंश आहे, त्यांना जर परमेश्वर सोडू शकतो. आता त्याचं सोडणं तसं नाहीये बरं का, समजून घ्या. त्यांच्यामध्ये सुद्धा संदेश होते, ते सुद्धा त्यांना आठवण करून देत होते की तुम्ही पश्चाताप करा, आपल्या पापांची क्षमा प्रभूकडे मागा. परंतु ते कठोर होते. हालेलुया. कधी कधी आम्ही सुद्धा कठोर बनतो. आमच्या विचाराने, आमच्या मानसिकतेने, आमच्या अनुभवाने, आपल्या शिक्षणाने, आपल्या पदाने, आपल्याकडे असलेल्या पैशाने, आपल्याकडे असलेल्या अनुभवाने कठोर आम्ही बनायला लागतो. आणि कठोरता प्रियांनो आम्हाला प्रभूकडे पश्चाताप करू देत नाही. ती कठोरता आम्हाला प्रभूकडे येऊ देत नाही. परंतु तो परमेश्वर आहे, त्याला माहिती की कोणाला कुठं वाकवायचंय, कुठं झुकवायचं, त्याला पूर्णपणे माहिती आहे. त्याला आपली नस माहिती आहे. हालेलुया. कुठं आपली नस दाबायची त्याला माहिती आहे. म्हणून प्रभूकडे आम्ही नम्रतेने त्याच्या समोर राहिलेलं बरं. हालेलुया. इस्रायल लोकांना काय म्हणलेलं माहिती आहे? त्यांना काय काय संबोधलेलं आहे? ताट मानेचे लोक म्हणलेले आहे. परंतु परमेश्वरने त्यांना पूर्णपणे बदलवलं. पूर्णपणे परमेश्वरने त्यांच्या जीवनात बदल घडवला. जर तो परमेश्वर त्यांना बदलू शकतो,
तर आज जगात कोणी असू द्या, प्रभू त्याला बदलायला समर्थ आहे. या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्या परमेश्वराला, त्या प्रभूला, त्या ख्रिस्ताला आपल्याबद्दल सहानुभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्यावरती प्रेम करणं सोडत नाही, तो आपल्यावरती कृपा करणं सोडत नाही. त्याची सहानुभूती आपल्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून याचा अर्थ हा सुद्धा नाही की आम्ही प्रत्येक वेळेस चुकावं आणि प्रत्येक वेळेस त्याच्यापासून दूर जावं, असं नाहीये. संधी दिली, संधी कशासाठी आहे? आम्ही त्याच्याकडे टिकून राहावं, त्याच्या बरोबर आम्ही कायम राहावं. हालेलुया. त्यानंतर आम्ही पाहतो की वचन 28 मध्ये, की ज्या वेळामध्ये या ठिकाणामध्ये योहान 20 आणि वचन 28 वाचूयात. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. हालेलुया. या ठिकाणामध्ये थोमाने जो उद्गार या ठिकाणामध्ये त्याने काढला की माझा प्रभू माझा देव, त्याला प्रभूला माहिती होतं की याची कमजोरी काय आहे. जो शंका करणारा थोमा होता, आता तो शंका करणारा थोमा कसा झाला? पूर्ण समर्पण करणारा आणि पूर्ण समर्पण करून घोषणा करणारा झाला. म्हणजे त्याची सुद्धा इच्छा आपल्याबद्दल काय आहे प्रभूची, की आपण सुद्धा शंका जर करतो तर आपण शंका आपल्या जीवनामध्ये शंका केल्यानंतर त्याचं निरासरण झाल्यानंतर आम्ही सुद्धा घोषणा करणारे आम्ही बनावे. हालेलुया. तर आता जोरदार वाजूया. आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जो शब्द नमूद केलेला आहे, तो शब्द या ठिकाणामध्ये मी पाहतो की भविष्यातील जी ख्रिस्ती बंधू असणार आहेत त्यांच्यासाठी जो उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने काढला की येशूने त्याला म्हणले, वचन 29 मध्ये, सेम चॅप्टर वर्स 29, येशूने त्याला म्हणले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. कशा आहेत? कशा आहेत? आणि ते धन्य कोणी माहिती आहे? ते तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. की ज्यांनी येशूला पाहिलं नाही परंतु विश्वास त्यांनी केला. हालेलुया. आपण विश्वास केला न पाहता. आणि म्हणून जसं मी पाहतो की इब्री लोकाच्या त्या पत्रामध्ये अध्याय 11 मध्ये विश्वासासंबंधीने सांगितलं की न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री म्हणजे विश्वास आहे. त्या गोष्टीचा भरोसा आहे की प्रभूवरती मी विश्वास करतो की तो माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गात घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. या सुवार्तेवरती आम्ही विश्वास केला आणि विश्वास म्हणजे पूर्णपणे भरोसा आहे. न दिसणाऱ्या, आम्ही त्या पाहिल्या नाही परंतु आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही विश्वास केला, भरोसा केला की प्रभूने माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्याच कारणाने त्याने आम्हाला काय म्हणलंय? धन्य म्हणलं. आम्ही धन्यवादित आहोत. हालेलुया. आम्ही कशा आहोत? कशा आहोत? बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की मी फार भाग्यशाली आहे. हा शब्द पवित्र शास्त्रात नाहीये. आहे का? भाग्य हा शब्द नाहीये. भाग्य आहे का? मिळालं तर मला सांगा. हालेलुया. म्हणून आम्ही कधी म्हणू नाहीये मी भाग्यशाली, असा शब्द बोलूच नाही. आम्ही कशा आहोत? धन्यवादित आहोत. का बरं धन्यवादित? कारण आम्ही न पाहता आम्ही विश्वास केला. परंतु आमचं भविष्य प्रभूच्या हातामध्ये आहे. आणि आमच्या भविष्यासंबंधीने प्रभूने काय म्हणलं की तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहे, ते संकल्प मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायी आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमचं भविष्य प्रभूच्या हातामध्ये असताना आम्ही धन्यवादित आहोत. कारण आमचं भविष्य मनुष्याच्या हातात नाहीये, तर आमचं भविष्य प्रभूच्या हातामध्ये आहे. आणि त्याने आमचं भविष्य आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. आमचं भविष्य त्याने योग्य ठरवलेलं आहे. आमच्यासाठी त्याने मोठ्या योजना केलेल्या आहेत. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणि म्हणून पियानो या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की न पाहता जे विश्वास ठेवतात, पाहिल्या वाचून जे विश्वास ठेवणारे आहेत ते धन्य आहेत. आणि ज्या भविष्यामध्ये जे ख्रिस्ती बंधू बहिणी तयार होणार आहेत त्यांच्यासाठी हे उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने थोमाकडे काढले. हालेलुया. की तू पाहून विश्वास केलास, परंतु जे न पाहता विश्वास करतायत ते धन्य आहेत. आणि म्हणून थोमा ज्याने पाहिलं आणि त्या पाहिलेल्या थोमाने आम्हाला न पाहता विश्वास करण्यासाठी त्याने अनेक गोष्टीची शिकवण त्याने दिली.
भारतामध्ये पियानो पहिल्या शतकामध्येच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतरच प्रभू येशू ख्रिस्ताचा हा प्रेषित शिष्य भारतामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता त्याने संपूर्ण भारतामध्ये त्याने गाजवायला सुरुवात केली. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो, भारत हा देश प्रेषितांचा देश म्हणून ओळखला जातो. हालेलुया. प्रेषिताचा देश, की जो प्रेषित या भारतामध्ये आला, म्हणून परमेश्वराची फार मोठी कृपा आपल्यावरती आहे. इतर अमेरिका सुद्धा जरी असेल, अमेरिकेला कुठला प्रेषित नाही जाऊ शकला. कारण जर विमानाने जायचं तर भारतातून जर अमेरिकेला जायचं तर साधारणरित्या 18 ते 20 तास लागतात. आणि इस्रायलमधून जे प्रेषित त्या ठिकाणामध्ये होते, तर त्या प्रेषितांना प्रियांनो अमेरिकेला जायला ती गोष्ट शक्य नव्हते. कारण त्या वेळामध्ये सर्वात जास्त प्रभावशाली आणि लवकर पोहोचण्याचा मार्ग होता तो म्हणजे जलमार्ग. आणि वाटेने जर जायचे, रस्त्याने जर जायचं तर ती गोष्ट शक्य नव्हती. कारण कोणत्या बाजूला कोणता देश कोणाला माहिती नव्हतं. बरोबर आहे. ही पहिल्या शतकातली गोष्ट मी सांगतोय तुम्हाला. हालेलुया. सो आपल्या भारतामध्ये एक जहाजाच्या मार्गाने, जलमार्गाने एक व्यक्ती आला. आणि जसं म्हणलं जातं की त्याने जलमार्गाचा शोध लावत तो भारतामध्ये पोहोचला. तो कोण आहे? नाही, थोमा तर आहेच आहे. आणखी एक जण आहे. हा, ओके ओके. आणखी थोमा तर आलाच. आणखी इतिहासाचे कोणी आहेत या ठिकाणामध्ये? वास्को द गामा. हा, कोण होता तो? कोण होता? पोर्तुगीज होता. आणि त्याच्या पाठोपाठ नंतर कोण आले? इंग्रज आले भारतामध्ये. वाट दाखवली कोणी? वास्को द गामाने. परंतु त्याच्या अगोदर सुद्धा कोणाला माहिती आहे? थोमा आला. थोमा. हालेलुया. हालेलुया. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. कारण पहिल्या शतकामध्ये झाला ना. थोमा पहिल्या शतकामध्ये झाला. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्हाला या गोष्टी शिकायला मिळतील की परमेश्वराची कृपा फार मोठी भारतावरती. एक वचन आम्ही वाचूयात, 1 पेत्र याचा अध्याय 1 आणि वचन 8 आणि 9 मध्ये. 1 Peter chapter 1 verse 8 and 9. त्याला पाहिले नसतानाही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता. आणि त्या विश्वासाचे पर्यावसान जे आपल्या जीवाचे तारण ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण त्याला न पाहता आम्ही त्याच्यावरती प्रीती करतो. त्याला न पाहता प्रियांनो आम्ही त्याच्यावरती विश्वास करतो. आणि म्हणूनच प्रियांनो त्याने आम्हाला धन्य म्हणलेलं आहे. ती धन्यता अशीच नाही मिळत बरं का. धन्यता अशीच मिळालेली नाहीये. धन्यता मिळण्यासाठी आम्हाला न पाहता आम्ही प्रीती करतोय, न पाहता आम्ही त्याच्यावरती विश्वास करतोय. कुणावरती? हालेलुया. प्रभूवरती आम्ही विश्वास करतोय, प्रीती करतोय. आणि त्याच कारणाने त्याने आम्हाला धन्य म्हणलेलं आहे. शंकेचा जो परिणाम आहे, आपल्या सार्वकालिक प्रभू बरोबर प्रियांनो असलेलं जे आपलं स्थान आहे त्या स्थानावरती मुळीच होत नाही. हालेलुया. शंकांचा जो परिणाम असतो ना, आपल्या सार्वकालिक प्रभू बरोबर असलेलं जे नातं आहे त्या नात्यावरती, त्या स्थानावरती आपल्या जीवनामध्ये कधी होत नाही. कारण पवित्र शास्त्रात जसं आम्ही पाहतो की थोमाने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरती शंका केली. आणि थोमाने जसा संशय केला, पियानो त्याच प्रकारे पेत्राने सुद्धा पियानो आपल्या कृतीने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. जसं आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. आणि कसं नाकारलं? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला अगोदरच सांगितलं होतं. हा पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणला होता? की मी तुझ्यावरती प्रीती करतो. 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं की तू माझ्यावरती प्रीती करतोस का? त्यावेळामध्ये पेत्र काय म्हटला? हो प्रभू, मी तुझ्यावरती प्रीती करतो. 3 वेळेस. तिसऱ्यांदा विचारल्यानंतर पेत्र रडला. त्याला दुःख झालं.
आणि त्याला त्या वेळामध्ये कळालं नाही की प्रभू मला का बरं असं विचारतो. त्या वेळामध्ये पेत्र काय म्हणलं होतं माहितीये, की मी तुझ्या बरोबर मरायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि हाच पेत्र ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्या वेळामध्ये ती जी सर्व प्रक्रिया चालू होती, त्या केफाच्या मुख्य याजकाच्या त्या कोठडीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त असताना या पेत्राने प्रियांनो कोंबडा आरवण्या अगोदर 3 वेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. हालेलुया, हालेलुया. परंतु याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असलेलं जे नातं आहे, या नात्यावरती परिणाम झाला का? नाही. प्रभूला माहिती की आमची कमजोरी काय आहे. ही इज नो एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती की आपली कमजोरी कुठं आहे, आणि त्या कमजोरीला तो जाणून आहे. आमच्या बद्दलची त्याला सहानुभूती आहे. आम्ही मनुष्य जरी आहोत, आमची कमजोरी त्याला माहिती आहे, परंतु अशी गोष्ट नाही की आम्ही थोमासारखं आमचं जीवन आम्ही जगावं. हालेलुया. थोमासारखा आम्ही संशय करावा असं नाहीये. तर थोमाकडून ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही शिकाव्यात, आणि थोमाने ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या, ज्या गोष्टी प्रियानो आम्हाला प्रेरणा दिल्या, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकाराव्या. या ठिकाणामध्ये मी पाहतो की फिलिप्पीकर राजपत्र याचा अध्याय 1 आणि वचन 6 वाचूयात. फिलिपियन चॅप्टर 1 वर्स 6. फिलिप्पी 1:6. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. हालेलुया. सो प्रियांनो, जो विश्वास त्याने आमच्या ठाई निर्माण केला, तो निर्माण केलेला विश्वास, प्रभूचं वचन सांगतं की जे चांगले काम त्याने आमच्या ठाई आरंभिले, तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, याचा मला भरोसा आहे. कोणती गोष्ट त्याने आमच्या ठाई आरंभिली, कोणती गोष्ट त्याने आमच्या ठाई सुरुवात करून दिली? आम्ही येशूवरती विश्वास करावा. हालेलुया. जगातले लोक का विश्वास नाही करत? आम्हीच का विश्वास करतो? हालेलुया. आम्हीच का विश्वास करतो आणि जगातले लोक का विश्वास नाही करत? यस, आकर्षलं. ओके, आणखी आणखी. ओके, त्याने आपल्याला निवडलं. ओके, आणखी. हा, आणखी. यस, जगातले लोक विश्वास करत नाही, आपणच का विश्वास करतो? ओके, कृपा त्याने आपल्यामध्ये ठेवली. आणखी प्रभूचं वचन सांगतं की पवित्र आत्म्या वाचून कुठलीही जिभा कबूल करू शकत नाही की येशू प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. तो पवित्र आत्मा त्याने आमच्या ठाई दिला. म्हणूनच प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण कबूल करतो की येशू प्रभू आहे आणि त्याच्यावरती आम्ही विश्वास करतो. हालेलुया, हालेलुया. आणि ते कृपेच्या द्वारे ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये त्याने घडून आणली की आम्ही येशूवरती विश्वास करावा. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याने ही गोष्ट, चांगलं काम आमच्या ठाई त्याने आरंभिलं आणि ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते सिद्धीस नेईल. आणि म्हणून प्रियांनो, शंका आम्ही जर केली तर याचा परिणाम आपल्या सार्वकालिक नात्यांवरती, स्थानावरती मुळीच होत नाही बरं का. थोमाच्या नाही झाला, पेत्राच्या नाही झाला. त्याला आमची कमजोरी माहिती आहे, आमची कमतरता त्याला माहिती आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. इब्री लोकासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 2 मध्ये वाचूयात. हिब्रू चॅप्टर 12 वर्स 2. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. म्हणजे विश्वासाचा उत्पादक कोण आहे? पूर्ण करणारा कोण आहे? हालेलुया. तो उत्पादन करणारा तोच आहे आणि पूर्ण करणारा सुद्धा तो आहे. हालेलुया. म्हणून त्या चोराला संधी मिळाली वधस्तंभावरती. हालेलुया. त्याला संधी मिळाली, त्याच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वास उत्पन्न केला शेवटच्या वेळामध्ये सुद्धा.
प्रभूला जर विश्वास उत्पन्न करायचा ना, तो कधीही करू शकतो, आणि जर नाही करायचं तर तो कधीच नाही करणार. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं की जे निवडलेले आहेत ते निवडलेले आहेत. आता जाळण्यासाठी सुद्धा लाकडं पाहिजेत ना. हालेलुया. परंतु हा न्याय आपण करता कामा नाही. हालेलुया. समजतंय? ज्यांचा नाश होणार आहे त्यांचा होणारच आहे, परंतु आपली जबाबदारी ही आहे की आपण त्यांना सुवार्ता सांगावीच, त्यांना प्रभूकडे आपण घेऊनच यावं, ही आपली जबाबदारी आहे. हे आपलं काम आहे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने जगातील प्रत्येक मनुष्यासाठी आपलं रक्त ओतलं, आपला स्वतःचा प्राण दिला, आपलं स्वतःचं शरीर वधस्तंभावरती त्याने अर्पण केलं, तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधीची सुवार्ता आम्ही प्रत्येकांना सांगितली पाहिजे. हालेलुया. कोणाला वाचावी प्रभूला माहिती आहे, परंतु कोणाला सुवार्ता सांगावी आमच्या हाती नाहीये, आणि ही गोष्ट आम्ही ठरवू नये. प्रत्येकांना सुवार्ता आम्ही सांगावी. लोक नाव ठेवतील, आम्हाला निंदा करतील, आम्हाला छळ करतील, आम्हाला वाईट बोलतील, आम्हाला वाटेल तसं आम्हाला वागणूक देतील, परंतु आमचं काम आम्हाला करायचं. हालेलुया. एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा, त्याच्यानंतर दॅट्स इट. प्रभूकडे सोपून द्या. प्रभूला माहिती की काय करायचं. पेरणी करणं आपल्या हाती आहे, उगवणं त्याच्या हाती आहे. हालेलुया. त्याला माहिती की कोणत्या वेळामध्ये कोणत्या जमिनीतलं धान्य त्याला उगवायचंय, त्याला माहिती. आमचं काम आहे पेरणी करायचं, आणि म्हणून या ठिकाणामध्ये विश्वासाचा उत्पादक प्रभू येशू ख्रिस्त आहे, पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि म्हणून तो आमच्या ठाई ती गोष्ट पूर्ण करणार आहे. त्यानंतर आणखी एक वचन आम्ही वाचूयात. इफिसकरास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 8 आणि 9 मध्ये. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 and 9. इफिस 2 8 आणि 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आड्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. कारण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. ओके. या ठिकाणामध्ये प्रियानो मी पाहतो की वचन 8 आणि 9 मध्ये जसं म्हणलंय की आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये कृपेच्या विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हालेलुया. जो विश्वास आहे, विश्वास प्रभूने दिलेले एक दान आहे. हालेलुया. विश्वास काय आहे आपल्यासाठी? एक दान आहे. त्याने आमच्यासाठी ही मोठी देणगी दिली, फार मोठी देणगी आम्हाला मिळालेली. आणि काय देणगी मिळाली? की आम्ही येशूवरती विश्वास करावा. हालेलुया. जगातले अनेक लोक आहे की या दानापासून ते वंचित आहेत. ते येशूवरती विश्वास नाही करू शकत, त्यांना येशू कळालेलाच नाहीये. कळालेलं जरी असेल तरी ते विश्वास करू शकत नाही, कारण त्यांना ते दान, ते मोठी देणगी मिळालेली नाहीये. म्हणून आपल्याला प्रत्येकाला मोठी देणगी मिळाली, म्हणून धन्य आहोत आपण. हालेलुया. आपल्याला मोठी देणगी मिळाली. त्यानंतर आम्ही पाहूया की थोमा सारखा जो संशय आहे, शंका करणं आहे, ही गोष्ट आम्ही कशी टाळू शकतो? तर ही गोष्ट टाळण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम काय करायचं माहितीये? आपण प्रार्थनेच्या द्वारे प्रभूकडे येणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण जर आम्ही प्रार्थना केली नाही तर आपल्या जीवनातील जो अविश्वास आहे किंवा जी शंका आहे, जो संशय आहे, तो दूर होऊ शकत नाही. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही प्रभूशी बोलायला लागतो, आपली शंका प्रभूकडे मांडायला लागतो, आणि ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूशी बोलतो, प्रभू आम्हाला त्याच्याशी आमच्या प्रत्येकांशी तो बोलतो. आत्म्याच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो, सेविकांच्या द्वारे बोलतो, विश्वासदारांच्या द्वारे बोलतो, साक्षीच्या द्वारे बोलतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रभूकडे, आपल्या जीवनातील शंका टाळण्यासाठी आम्ही प्रार्थनेच्या द्वारे प्रभूकडे जाणं गरजेचं आहे. कदाचित प्रियानो, आम्ही प्रभूकडे शंकेची जी परवानगी आहे ती कधी कधी प्रभू आपल्या जीवनामध्ये देत असतो, परंतु प्रार्थना आपल्याला शिकवते की आपण प्रार्थनेच्या द्वारेच प्रभूवरती अवलंबून राहावं. आम्ही शंका करावी, कधी कधी याची परवानगी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देत असतो.
परंतु प्रभूची इच्छा ही आहे की आम्ही प्रभूवरती अवलंबून राहावं प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. परंतु प्रत्येक वेळेस शंका करावी अशी गोष्ट मुळीच नाहीये बरं का. हालेलुया. जर शंका करायचे म्हणलं तर फार मोठ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्टीची शंका करणं म्हणजे मानसिक आजार आहे. बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून थोमाचं जीवन जरी आम्हाला सुरुवातीचं जे जीवन आहे शंका करणारं, त्यानंतर आम्हाला ते शिकवतं पूर्णपणे समर्पण. हालेलुया. जरी आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये सुरुवातीला शंकेने आम्ही आलो असू किंवा संशयाने आम्ही आलो असू किंवा अविश्वासाने आम्ही प्रभूकडे आलो असू, परंतु आमचं जो विश्वासाचा जो शेवट आहे तो पूर्ण समर्पणाचा असला पाहिजे. पवित्र कारणामध्ये प्रियांनो अनेक वेळेस शंकाचे क्षण येतात, परंतु मोठ्या विश्वासाचे क्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सामावलेले असतात. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. शंका येणार आहे आणि मोठा विश्वास सुद्धा आपल्या जीवनामध्ये या गोष्टी येणार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की एका भूतग्रस्त मुलाला त्याचे वडील घेऊन येतात आणि त्या वडिलांना शंका असते की प्रभू येशू ख्रिस्त मला मदत करतील की नाही, आणि त्याच कारणाने तो प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणतो माहितीये? त्या ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 9, मार्क चॅप्टर 9 वर्स 17 to 27. या संपूर्ण भागाला मी वाचणार नाही, परंतु त्या ठिकाणामध्ये या भूतग्रस्त व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ता त्या वडिलांनी प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणलं? प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. काय म्हणलं त्याने? माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. म्हणजे शंका जवळपास अविश्वासाच्या बरोबर असते. हालेलुया. कधी कधी शंका येते आपल्या जीवनामध्ये, बऱ्याच वेळेस येते. बरेच कारण असतात की आम्ही शंका प्रभूवरती करावी. हालेलुया. आता हा आजार बरा होईल की नाही होईल, कमी यातच मरण पावतो. हालेलुया. प्रभू बरा करेल की नाही, माझी समस्या सुटेल की नाही, शंका आहे. शंका आहे म्हणूनच असं बोलतो ना. परंतु आम्ही जर असं म्हणलं प्रभू माझी समस्या दूर करेल, हा विश्वास आहे. प्रभू माझा आजार बरा करेल, हा विश्वास आहे. आणि होईल की नाही ही गोष्ट शंका आहे. हालेलुया. हालेलुया. काम होईल की नाही ही शंका आहे, आणि काम होईल हा विश्वास आहे. हालेलुया. बरेच जण वेगवेगळी प्रार्थना करतात प्रभूकडे, आणि एकीकडे असंही मनामध्ये शंका बाळगतात, असं होऊ शकतं मला वाटत नाही. हालेलुया. हालेलुया. मी तर प्रार्थना करतो, परंतु प्रभू करेल की नाही मला माहिती नाही. म्हणजे हा काय आहे? शंकाने आम्ही केलेली प्रार्थना आहे, आणि शंकेने केलेली प्रार्थना प्रभू ऐकेल का? प्रभूचं वचन सांगतं विश्वासाने केलेली प्रार्थना असं म्हणलेलं आहे. मग तिथं असं द्यायला पाहिजे होतं, शंकाने केलेली प्रार्थना. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं विश्वासाने केलेली प्रार्थना प्रभू ऐकतो आणि त्याचं उत्तर तो देतो ना. हालेलुया. आणि जर विश्वास नाहीये, शंका आहे, तर पियानो ती प्रार्थना खरीच ऐकली जाईल का? म्हणून आम्ही आमच्या जीवनातील शंका काय केली पाहिजे? काय केली पाहिजे? प्रभूकडे प्रार्थनेने मांडलं पाहिजे की प्रभू माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाक. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. माझा विश्वास आहे, माझी शंका माझ्यापासून घालून टाक, माझ्यातून तू दूर कर. आम्ही विश्वास करतो की परमेश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली. करता? किती जण करता? जरा मला हात दाखवा. ओके. किती जण विश्वास करता की प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याची निर्मिती केली? ओके. तरी आम्ही हा विश्वास करतो, तर मग हा विश्वास का बरं करत नाही की आपल्या जीवनातील व्याधी असेल ती बरी करायला प्रभू समर्थ नाहीये? आम्ही हा विश्वास करतो की तो बरं नाही करू शकत. शंका करतो की तो बरं नाही करू शकत. आम्ही अविश्वास दाखवतो की प्रभू बरं नाही करू शकत, कारण डॉक्टरांचा रिपोर्ट आम्हाला खरं वाटायला लागतो. डॉक्टर म्हणतात आता कुठलाच इलाज नाहीये, संपलं सगळं, आता तुम्हाला काय करायचं करा. हालेलुया. आता सगळं झाल्यानंतर मग काय आठवतं माहिती का?
कोणीतरी सांगितलं होतं, चला आता तिथं जाऊया. आता हालेलुया. शेवटी सुद्धा तो प्रभू तितकं काम करायला समर्थ आहे, कारण मेलेल्या लाजराला जिवंत करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. त्या विधवेच्या मुलाला जिवंत करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे. तो प्रभू आताही त्या आजाराला बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये राखतो. ते करू शकतो, परंतु त्या व्यक्तीचा विश्वास तसा पाहिजे बरं का. हालेलुया. नाहीतर लेबल लावलं जातं, नाही त्या सेवकाला चांगली प्रार्थना नाही, त्यांच्यात इतकं काही सामर्थ्य नाही. अहो, सामर्थ्य तो विश्वास त्या व्यक्तीचा पाहिजे. प्रभूचं वचन सांगतं की त्या भूतग्रस्त व्यक्तीच्या, त्या मुलाच्या वडिलांनी विश्वास केला आणि त्याच्या मुलाला प्रभूने बरं केलं. प्रभूचं वचन सांगतं की कोणी प्रार्थना केली ना प्रभू ऐकतो. विश्वासाची प्रार्थना कोणी केली तर प्रभू ऐकतो. हालेलुया. आणि म्हणून आम्ही विश्वासाने प्रभूकडे यायला पाहिजे, विश्वासाने त्याच्याकडे मागितलं पाहिजे. शंका आपल्या जीवनातून आपण दूर करण्यासाठी प्रभूकडे विनंती केली पाहिजे. या ठिकाणामध्ये या भूतग्रस्ताच्या वडिलांनी प्रभूकडे विनंती केली, प्रभूजी माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. आपण सुद्धा काय केलं पाहिजे, प्रभूकडे हीच प्रार्थना केली पाहिजे की माझा अविश्वास, माझी शंका प्रभूजी घालून टाका. हालेलुया. आणि थोमाने काय केलं मग त्या ठिकाणामध्ये? हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभूने त्याला पुरावा दिला. काय पुरावा दिला? जखमांना स्पर्श कर, माझ्या जखमांना तो काय कर, बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून विश्वास धरणार नाही असं थोमाने म्हणलं होतं. त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हणलं, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा अस. कसास विश्वास ठेवणारास. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये अविश्वास आहे, आमच्या जीवनामध्ये विश्वासहीन जर आम्ही आहोत तर प्रियांनो, आम्ही किती जरी प्रभूकडे मागितलं, किती शंका धरून जर प्रभूकडे मागितलं, प्रभू नाही करणार. विश्वासाने जर मागतो तर प्रभू करतो. आब्रामाच्या जीवनात विश्वास होता, मोशेच्या जीवनात विश्वास होता, इसाकाच्या जीवनात विश्वास होता, याकोबाच्या जीवनात विश्वास होता. आज प्रभूची इच्छा, अपेक्षा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच्यावरती विश्वास करावा. जोरदार वाजवा. जर विश्वास करून आम्ही त्याच्याकडे मागतो तर प्रभू आपल्या जीवनात अद्भुत काम केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आध्यात्मिक आम्ही लढाई रोज आमच्या जीवनामध्ये आम्ही करत आहोत. आणि ही आध्यात्मिक लढाई आमच्या जीवनामध्ये आम्ही करत असताना शंकेशी लढण्याचा समावेश याच्यामध्ये आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये लढण्याच्या या युद्धामध्ये शंका आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस येतात. आणि या शंका आमच्या जीवनामध्ये जितक्या वेळेस येतात ना, त्या सोबत लढण्यासाठी प्रियांनो एकच गोष्ट प्रियांनो आमच्या जीवनामध्ये कारणीभूत ठरू शकते, त्याला हरवण्याचं काम करू शकते, ते म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. ज्याच्याकडे वचन कमी आहे ना, तो व्यक्ती अनेक शंका करेल. समजतंय? ज्याच्याकडे विश्वास कमी आहे ना, तो व्यक्ती जास्त शंका करेल. ज्याच्याकडे जितकं जास्त वचन आहे, तो व्यक्ती शंका फार कमी करेल. हालेलुया. आम्ही या ठिकाणामध्ये वाचतो की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येकांनी इफिसकारास याचा अध्याय 6 वचन 10 ते 19 मध्ये मी वाचूयात. इफिसियन चॅप्टर 6 वर्स 10 to 19. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. कारण आपले जगणे काय करा? देवाची शस्त्र सामुग्री. काय म्हणलंय? देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. आता ह्या शस्त्र सामुग्री संबंधीने थोमाकडे माहिती होती का? नाही. आता ही माहिती आपल्याला आली. हालेलुया. म्हणून थोमासारखा संशय आपण धरला पाहिजे का? नाही. काय म्हणलं या ठिकाणामध्ये? तर देवाची शस्त्र सामुग्री धारण करा, कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर, या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री
घ्या. आम्हाला वाईट दिवसामध्ये टिकाव आमचा व्हावा, आमचा निभाव लागावा. आणि वाईट दिवस कधीचे असतात माहिती आहे? शंका, अविश्वास करण्याचा वेळ म्हणजे वाईट दिवस आहे. हालेलुया. सैतान आपल्यावरती अटॅक करतो. सैतान अटॅक करतो बरं का. हालेलुया. योब नाही सुटला त्यात. योब धार्मिक होता. वचन सांगतं की तो नीतिमान होता, परमेश्वराचं भय बाळगणारा होता. नियमशास्त्र त्या वेळामध्ये उपलब्ध नसेल तरी सुद्धा पियानो तो परमेश्वराला अर्पण करण्यामध्ये तत्पर होता. हालेलुया. तरी सुद्धा योब त्यातून नाही सुटला. त्याच्यावरती सुद्धा अटॅक झाला. म्हणजे आपण सुटणार आहोत का? होणार आहेत अटॅक. परंतु आपला निभाव लागण्यासाठी आपल्याला अगोदरच अलर्ट केलंय, चेतावणी दिली. आणि ज्याला चेतावणी मिळते, ज्याला अगोदर सूचना मिळतात, तो व्यक्ती जागृत असतो ना. हालेलुया. अगोदर सांगितलं जातं, ज्या वेळामध्ये तुम्ही एरोप्लेन मध्ये बसाल सूचना दिल्या जातात. काय सूचना दिल्या जातात? की तुम्ही ह्या विमानामध्ये बसलात, या विमानाच्या बाजूला, या बाजूला 2 आणि या बाजूला 2 समोर आपत्कालिक दारं आहेत. आणि ज्या वेळामध्ये आपत्कालिक परिस्थिती निर्माण होईल त्या वेळामध्ये तुम्ही त्या दारातून खाली उतरू शकता. तुमच्या सीटच्या खाली तुमच्यासाठी एक आपत्कालिक एक छत्री आहे आणि ती तुम्ही लावू शकता. आणि त्याच प्रकारे ज्या वेळामध्ये पाण्यामध्ये विमान उतरवलं जाईल त्या वेळामध्ये तुम्ही पाण्यामध्ये बुडू नये म्हणून त्या शिट्टी त्या ठिकाणामध्ये दिली की तुम्ही ती वाजवावी. आणि त्या वेळामध्ये ती जी एअरबॅग फुगेल आणि त्या कारणाने तुम्ही पाण्यामध्ये बुडू शकणार नाही. चेतावणी दिलेली. या सगळ्या गोष्टी चेतावणीकडे जर दुर्लक्ष करेल आणि ज्या वेळामध्ये आपत्कालिक वेळ निर्माण होईल त्या वेळामध्ये काय होईल? तो व्यक्ती टिकू शकणार नाही, वाचू शकणार नाही. तो त्या आपत्कालिक संकटामध्ये तो मरू शकण्याची जास्त शक्यता आहे. हालेलुया. आणि आज आम्हाला चेतावणी दिली जाते, आज आम्हाला सूचना दिली जाते. त्याच्या वचनाच्या द्वारे काय चेतावणी आहे? की आपल्या प्रत्येकांना त्या दिवसामध्ये, वाईट दिवसामध्ये प्रतिकार करता यावा. आम्हाला प्रतिकार कोणाचा करायचा आहे? सैतानाचं सांगितलं. आणखी शंकेचा आपल्याला प्रतिकार करायचा आहे, संशयाचा आपल्याला प्रतिकार करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. संशय दुसरं निर्माण करत असतो. बऱ्याच वेळेस संशय अधिकाधिक आपल्या अंतःकरणामध्ये तयार होत असतो. हालेलुया. त्याच्यामुळे तर श्रद्धा आहे आपली त्याच्यावरती, अंधश्रद्धा नाहीये. हालेलुया. जे सांगितलं जसंच तसं स्वीकारणं म्हणजे ती अंधश्रद्धा आहे. आणि श्रद्धा की ती गोष्ट पडताळली जाते आणि आपण प्रत्येक जण ती गोष्ट पडताळतो. सुरुवातीला पडताळलं म्हणून पूर्ण विश्वास आहे. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये मी पाहतो की जसं प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाला वाईट दिवसामध्ये प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री घ्या. तर आपली कमर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्थान धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि सर्व बरोबर जिच्छा योग्य त्या दुष्टाचे जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाची शिरस्थान, आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. आत्म्याची तलवार आणि देवाचं वचन आमच्यासाठी काय आहे? तलवार आहे. हालेलुया. आम्हाला प्रत्येकांना प्रियनो ते देवाचं वचन आपल्या हाती घेणं गरजेचं आहे. जर देवाचं वचन आपल्याकडे नाहीये तर आम्हाला प्रतिकार करता येणार नाही, आमचा टिकाव लागणार नाही, आम्हाला धीर धरता येणार नाही. प्रभूचं वचन आणखी पुढे आम्हाला सांगतं, सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. माझ्यासाठी ही विनवणी करा, या सुवार्तेच्या पायी बेड्या पडलेल्या मी वकील, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचवावेत, यासाठी की जसे बोलायला हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. सुप्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर शंका अनेक वेळेस येतात तर आम्ही याचा प्रत्येक जण प्रतिकार कशाने करू शकतो? देवाच्या वचनाने. जर वचन नाहीये तर शंका मागे शंका निर्माण होते.
असंच नाही होणार, तसंच नाही होणार, हे होऊ शकत नाही. मग त्या व्यक्तीने तर तसं सांगितलं, मग बरोबर आहे त्याचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला पुरावा देतं, प्रभूचं वचन आम्हाला सूचना देतं, प्रभूचं वचन आम्हाला तत्पर करतं की आम्ही कोणत्या वेळामध्ये दक्ष असावं, कोणत्या वेळामध्ये आम्ही तयार असावं. हालेलुया. सो परमेश्वराचं वचन मला सांगत आहे की प्रभूच्या संपूर्ण शस्त्र सामुग्रीने आम्ही सज्ज व्हावं. विश्वासाची ढाल ज्या वेळामध्ये आम्ही उंच करतो त्या वेळामध्ये त्या सैतानाचे जे जळते बाण आहे ते आम्ही आडू शकतो. हालेलुया. त्याच्या जळत्या बाणाला प्रियानो आम्ही आडू शकतो. त्याच ठिकाणामध्ये प्रियानो त्या वचनाच्या द्वारे आम्ही ते जळते बाण आम्ही नामोनास्त करू शकतो. हालेलुया. परंतु त्याच्यासाठी आम्हाला काय पाहिजे? आमच्याकडे प्रभूचं वचन. वाचता येत असेल, वाचता येत नसेल, वचन आम्ही ऐकावं, वचन आम्ही ग्रहण करावं, वचन आम्ही मनन करावं, वचन आम्ही अंतःकरणामध्ये साठवावं आणि त्याच्याद्वारे सैतानाच्या जळत्या बाणाला आम्ही प्रियानो नामोनास्त करू शकतो. आमचा टिकाव लागू शकतो, आमचा प्रत्येकांचा निभाव लागू शकतो आणि आम्हाला प्रतिकार करता येऊ शकतो. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणामध्ये शंकाखोर एक ख्रिस्ती व्यक्तीकडे प्रियानो त्याच्या जीवनामध्ये जो शंकाखोर जो थोमा होता त्याच्याकडे ज्या गोष्टी नव्हत्या त्या आज शंकाखोर ख्रिस्ती व्यक्तीकडे आहे. त्या गोष्टी आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी थोमाकडे नव्हत्या. थोमाकडे त्या वेळामध्ये काय नव्हतं आणि आपल्याकडे आज काय आहे. थोमाकडे त्या वेळामध्ये नवीन करार नव्हता, आज आपल्याकडे नवीन करार आहे. त्या वेळामध्ये थोमाकडे त्याने ज्या वेळामध्ये केली त्या वेळामध्ये त्याच्याकडे पवित्र आत्मा नव्हता, परंतु आता आपल्याकडे पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आपल्याकडे पवित्र आत्मा आणि देवाचं वचन या सामर्थ्याने प्रियानो आम्ही शंकांवरती मात करू शकतो आणि आपलं जे जीवन आहे ते देवाला देण्यासाठी प्रियानो आम्ही तयार होऊ शकतो. की जसं थोमा प्रभूसाठी आपलं जीवन द्यायला तो तयार झाला होता. वाचूयात योहान 11 आणि वचन 16 मध्ये. जॉन चॅप्टर 11 वर्स 16 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्ही पाहतो की तेव्हा दुदुम म्हणलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही त्याच्या बरोबर मारायला जाऊ. केव्हा म्हणला माहिती आहे? ज्या वेळामध्ये सर्व यहुदी लोक येशू ख्रिस्ताला धोंडमार करून मारण्यासाठी टपलेले होते, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बेथानी या ठिकाणामध्ये गेला. त्या ठिकाणामध्ये सुद्धा थोमा तयार झाला होता की आपण प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर जाऊ आणि त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला लोक धोंडमार करतील, आपण सुद्धा काय करू? त्याच्या बरोबर मरण्यासाठी तयार हो. हालेलुया. सो थोमाचं जीवन आपल्याला शिकवतं की जो थोमा अगोदर अविश्वासी होता तो पूर्ण समर्पणाकडे तो वळला. सो आमच्या जीवनामध्ये कदाचित आज अविश्वास आहे, शंका आहे, संशय आहे, तर आम्ही या सगळ्या गोष्टीकडून आता कुठे वळावं? पूर्ण समर्पणाकडे. कारण जर आम्ही पूर्ण समर्पणाकडे वळणार नाही, पूर्ण समर्पण आमचं करणार नाही, तर प्रियानो शंका आमच्या जीवनामध्ये येतच राहतील. आणि शंका आमच्या जीवनामध्ये येऊ नये यासाठी आमच्याकडे काय काय आहे? पवित्र शास्त्र आहे, आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. या गोष्टीच्या द्वारे प्रियानो आम्ही या शंका, या संशयावरती प्रियानो आम्ही मात करू आणि प्रभू नक्की आम्हाला या गोष्टीवरती मात करायला तो सहायता करेल. आम्ही पूर्ण समर्पण करायला आमचं जीवन तयार करूया की ज्या प्रकारे थोमाने आपलं जीवन पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं आणि ज्या वेळामध्ये तो भारतामध्ये आला, भारतामध्ये त्याने सुवार्ता गाजवली. सुवार्ता गाजवत असताना प्रियानो थोमाला त्या ठिकाणामध्ये तो रक्त साक्षी झाला आणि त्या थोमाला प्रियानो या भारतामध्ये मारावं लागलं. की जो थोमा सुरुवातीला तो संशय धरणारा होता, तोच थोमा पूर्ण समर्पण करणारा थोमा बनला. सो प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनातील संशय आम्ही दूर करावा आणि पूर्ण समर्पणाचं जीवन आम्ही तयार करावं. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे आम्हाला तो आशीर्वादित करेल आणि आमच्या जीवनामध्ये थोमाच्या स्वरूपाने प्रियानो आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या शंका आम्ही टाळू शकण्यासाठी प्रियानो पवित्र आत्मा आणि पवित्र वचन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो.
आमेन. गॉड ब्लेस यू. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलेलं आहे, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा आणि हे व्हिडिओ तुम्ही नक्की इतरांना तुम्ही शेअर करा. तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 7776837 128 या नंबरवरती नक्की तुमची प्रार्थना विनंती कळवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.